हाय यूट्यूब फॅमिली, राणी देफळे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज आपण बनवणार आहोत हे पापडाची भाजी तयार करायची आहे. त्यासाठीच मी छानपैकी असे उडदाचे पापड छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, 2 पापडाचे. त्यासाठीच खोबरं भाजीसाठी घेऊन घेतलेलं, लाल तिखट आणि हळदी पावडर, लसण घेतलेलं आहे वाटून, मोहरी घेतलेली आहे. चला तर मग शेगडीवरती मी तेल पण ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये. तर आता आपण फोडणी, तेल गरम झालं का पाहून घेऊ आणि फोडणीला सुरुवात करू. आणि हे झरीकर मसाला पण घेतलेला आहे, थोडासा आपल्याला हे मसाला पण टाकायचा आहे. हे मोहरी टाकल्या खूप छानपैकी तडतडत आहे. तर आपण लसण टाकून घेऊ. लसूण झाला की आपल्याला टाकायचं आहे जे खोबरं दळून घेतले ते खोबरं. मस्तपैकी गोल्डन ब्राऊनवर आपलं हे खोबरं तयार झालेलं आहे. आता टाकू हे मसाले. मसाले झाले तर आता झरीकर मसाला थोडासा टाकायचा आहे, कारण की उडदा मुगाच्या पापडामध्ये मसाला राहतो म्हणून त्यासाठी थोडासा टाकायचा आहे, जास्त काही टाकायचा नाही. खूप छान लागते अशी भाजी. तुम्ही पण उडदाच्या पापडाची भाजी नक्की करा, खायला खूप टेस्ट लागते. आणि हे आता हे जे आपण पापड घेतलेले आहेत ते पापड टाकून द्यायचे. आणि हे मिक्स करून घेऊ. गरजेनुसार पाणी टाकायचं आहे. रस्सा भाजी करायची आहे आपल्याला. मीठ चवीनुसार, कारण की पापडामध्ये मीठ राहतं, तर रश्श्याच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ टाकू शकता. उकळी तर झाली, म्हणजे फोडणी तर झालेली आहे. आता उकळी छानपैकी आपण काढून घेऊ. हे खूप छानपैकी उकळी फुटलेली आहे पापड्याच्या भाजीला. पाहू शकता वाफा किती मस्त येत आहे. तर आता आपण हे भाजी काढून घेऊ आणि पटकन पोळ्याला सुरुवात करू. हे पापडाची भाजी तर झालेली आहे. खूप छान लागते खायला, गरम गरम पोळ्या, पापडाची भाजी. तर तवा पण आपण शेगडीवरती ठेवून घेतलेला आहे. आता करू मस्तपैकी गरम गरम पोळ्या. नक्कीच पापडाची भाजी तुम्ही पण करून पहा, खूप छान लागते खायला.
रस्सा भाजी करायची. जास्त काय रस्सा करायचा नाही, साधारण रस्सा थोडासा करायचा. जसं आपण तळून म्हणा भाजून पापड खातो त्याच्यापेक्षा जास्त छान लागते भाजी खायला. तुमच्याकडं ऊन कसं आहे कसं नाही नक्की सांगा. आमच्याकडे उन्हाचं तापमान खूप जास्त आहे. हे पहा खूप छानपैकी आपली मस्त पोळी भाजलेली आहे. आता हे आपण पोळी काढून घेऊ. आणि दुसरी पण आता आपण टाकून घेऊ तव्यावरती. तवा गरम आहे आणि शिवम सर्वज्ञाला पहिल्यांदा आता आपण जेवायला देऊ. हे पा मस्तपैकी पापडाची भाजी घेतली, पोळी पा अशा पद्धतीची आहे. तर आता शिवम सर्वज्ञाला आपण देऊन घेऊ जेवायला. खूप छान लागते. आणि यूट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता कुठून नाही नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. चला तर मग बाय, भेटू तशाच नवीन एखाद्या व्हिडिओजमध्ये. चला बाय.